जय सच्चिदानंद पूज्यश्री. हां, बोला. 2010 मध्ये इथे दसऱ्याच्या दिवशी ज्ञान घेतलं होतं हं. आणि खूपच छान वाटतंय. तर आता अपेक्षा आणखीन वाढते माझी. म्हणून तर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की स्पष्ट आत्म्याचे स्पष्ट वेदन असते. आपलं सत्संग टीव्हीवर पाहतो तेव्हा ही गोष्ट बऱ्याचदा ऐकतो. तर त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे की आत्म्याचं स्पष्ट वेदन कसे होते आणि असे काय आपल्यालाही होऊ शकते का ते पुरुषार्थ होऊ केल्यामुळे? शकतं ना. आणि तोच पुरुषार्थ या आयुष्यात करायचं ध्येय ठेवलं पाहिजे. मला आत्म्याचा स्पष्ट अनुभव पाहिजे. आणि स्पष्ट अनुभव याला म्हणतात की संसारातील कोणतीही परिस्थिती आपल्याला दुःखदायी वाटतं का म्हणे. कोणी अपमान केला, कोणी नुकसान केलं, कधी ॲक्सिडेंट झाला, कुठलाही रोग झाला, कोणाचा मृत्यू झाला घरामध्ये, कशाचं आपल्याला दुःख होऊ नये. तर तो अनुभव आत्म्याचा असेल तरच या दुःखातून मुक्तीचा अनुभव येईल आपल्याला बघा. आणि ते ज्ञानानेच घडू शकतं. आपल्याला अस्पष्ट वेदन होत आहे. आता 5 आज्ञांमध्ये राहाल, मोर दॅन 70% पाळल्यात 5 आज्ञा, तर स्पष्ट अनुभवापर्यंत पोहोचाल. तर ते वेदन स्पष्ट वेदन जे होते ते काय अर्थात एनलायटनमेंट ज्याला म्हणतात ते एकच आहे की वेगळं आहे? ती एनलाइटनमेंट तर आलीच यार. अच्छा. एनलाइटमेंट म्हणजे पहिल्या दिवशी होते, पहिल्या दिवशी. मग स्पष्ट ही तर प्रचिती होते आपल्याला. आणि प्रचिती, लक्ष आणि अनुभव 3 स्टेजेस आहेत. प्रचिती म्हणजे दर्शन, लक्ष म्हणजे जागृती. ते 5 आज्ञांमध्ये राहाल तर जागृती वाढेल आणि त्याचं मग फळ अनुभवास येतं. अनुभव म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं मॅनेजर कंपनीमधला, तेव्हा तुम्हाला जागृती असते, मी मॅनेजर आहे, पण अनुभव नाही आहे. 3 वर्ष, 5 वर्षानंतर तुम्ही अनुभवी मॅनेजर व्हाल. नंतर तुम्ही जे म्हणाल काही, मग चुका काढू शकाल, डेव्हलपमेंट करू शकाल, काय? कारण अनुभवी दशेत आहात. पहिल्याच दिवशी म्हणाल की मी मॅनेजर आहे, आता हा का सुधारणा नाही करत? हा लेबर काय एवढं ओरडून सगळ्यांना त्रास देतात? अरे मी नवीन आहे, जरा मला स्टडी करू दे. तर नाही, अनुभव नाही आहे हा. खरी गोष्ट आणि आहे. आधीचा जो मॅनेजर होता त्याचा जो व्यवहार झाला होता, तर आता इथे काय आहे, तो तर अहंकाराचा अनुभव आहे. कोणी अपमान केला तर आपण अपसेट होतो, कोणी काही नुकसान जर केलं तर आपण आक्षेप घेतो. तो अहंकाराचा अनुभव आहे. आणि जर कधी चोरीचा अनुभव आला तरी तुम्ही शांतपणे विचारा की बाबा काय, कधी झालं, मला काही आठवत नाही, असं काही माझ्याकडून घडलंय. तरी मी तपास करेन, शोध घेईन, माझी कुठे चूक झाली शांतपणे. कारण संतोषची चूक काढतायत तरी मी आत्माच आहे. या आत्म्यात राहून कोणत्याही प्रकारचा आक्षेप आला तर समभाव ठेवून विचार कराल तर आत्म्याचा अनुभव म्हटलं जाईल. आणि डिस्टर्ब झालात तरी त्या अजागृतीतही पुन्हा जागृतीचं सेटिंग करायचं. जे सेटिंग करावं लागतं तिथवर जागृती आहे, पण सेट झाला तर अनुभव आहे. बरं. नंतर कोणी अपमान करो वा आक्षेप घेऊ तरी तेवढीही स्थिरता राहील. जरी दुसऱ्या कोणी संतोषचा अपमान केला तरी तुम्हाला किती शांती स्थिरता असेल. बरोबर. असंच वाटेल, संतोष तुझा हिशोब करायचा बोलत राहा, आपण आतून वेगळं राहायचं आणि आणि मग स्थिर राहायचं. तर त्या अनुभवाला आत्म्याचा म्हणतात. बरं. पूजा शर्मा, औरंगाबाद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. मी 2 वर्षापासून आपल्याकडून ज्ञान घेतलं आहे. तरीही मधून अशा टाइम पिरियडमध्ये असं होत असतं की काही गोष्टी संसारी गोष्टी ज्या विनाशी आहेत त्याचीही इच्छा मधून होत असते. होऊ द्यात, काय फरक पडतो? पण मग ते नुकसान नाही. निगेटिव्ह नुकसान ही वेगळी गोष्ट आहे. इच्छा तर फाईल 1 ला होते तर होऊ दे. आता इच्छा नाही पूर्ण झाली तर दुसऱ्यांना दोषी धरू नका. इच्छा पूर्ण झाली तरी अहंकाराच्या मस्तीमध्ये जाऊ नका, जागृतीमध्ये राहा. नाही, पण असं वाटतं की पूजाने जर एवढं ज्ञान घेतलं आहे नाही. तरी पण अशी चूक दादाजींनी करते. म्हटलंय, आम्हालाही इच्छा होते 1 वाजला तर आपण किचनकडे बघत राहणार. अजून स्वयंपाक तयार नाही झाला वाटतं, अजून का बोलवलं नाही? तर ह्या इच्छा 2 प्रकारच्या आहेत. एक चार्ज इच्छा आहे आणि दुसरी डिस्चार्ज इच्छा आहे. आपण शुद्धात्मा आहोत. आता नैसर्गिक ज्या काही इच्छा त्यांना डिस्चार्ज इच्छा म्हटलं जातं. आणि उत्पन्न होणार, फळ येईल, समाप्त होईल चार्ज इच्छा. चार्ज इच्छा आपण इच्छा करू नाही, इच्छा होतच राहते, ती डिस्चार्ज इच्छा आहे ती. पण त्यात तन्मयकार झाला तर अहंकार तन्मायाकार होईल. आणि अहंकार जर तन्मायाकार झाला विचाराने तेव्हाच इच्छा उत्पन्न होईल. म्हणजे ती अहंकाराची असते, आपली नाही. दुसरा प्रश्न हा आहे की आपण विकारी दोष करू नयेत हे समजलंय, पण आपण कोणाच्या दुसऱ्याच्या विकारी दोषांचे निमित्त नाही बनावे, ते कसे होऊ शकते? त्यामध्ये तर भाव नॉर्मल ठेवा, व्यवहार कपडे सगळे संस्कारी ठेवा, मर्यादेमध्ये राहून व्यवहार करा तुम्ही.
नाही, जसं पण लोकांकडून लोकांची दृष्टी तर स्वतःची आहे. आपण तर काही नाही म्हणू शकत. भावना ठेवा की कोणाची दृष्टी आपल्या प्रति बिघडली तर प्रार्थना करा त्याच्या अंतरंगातील शुद्धात्म्याला की ह्यांना शांतता लाभावी, अशी वाईट नजर नसावी, अशी कृपा करा. बाकी वितरागात राहा, द्वेष करू नका. त्यांच्या रिस्पॉन्समध्ये आपण द्वेष कराल तर आपण गुन्हेगार व्हाल. तरी खुश व्हाल, बघा मी आय एम द सेंटर ऑफ अट्रॅक्शन, किती सगळ्यांना उल्लू लल्लू बनवलाय, तर फसलात तुम्हीच बघा. एक आणखी छोटासा हं. प्रश्न आहे की प्रज्ञाशक्ती आणि बुद्धी दोन्ही अपोजिट राहतात का? होय, बुद्धी संसार अनुगामी असते आणि प्रज्ञा मोक्षाकडे कसंही करून आपल्याला मोक्षाकडे नेणारी आहे. राम हरिदास, अकोला. दीपक भाईंच्या चरणी माझे नमन. हं. दीपकजी, सुख आणि दुःखांच्या मध्ये एक एक सिल्वर लाईन असते. जोवर ठीक वाटत असते तोपर्यंत सर्व सुख असते आणि जेव्हा सहन नाही होत तेव्हा दुःख वाटते. तर काय आपण आपली सहनशक्ती वाढवायची, म्हणजे किती मोठे दुःख झाले तरी दुःख न वाटावे, तर ही सहनशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे ते जरा सांगाल का? खरं तर त्याचं असं आहे की जे ज्ञान मिळेल त्यानेच खरी समज आपोआप सहनशक्ती होऊ शकेल. आणि ज्ञानाने समाधानही मिळतं, सहनशक्तीच्याही वर समाधान असतं. तेव्हा दुःख दुःखदायी नाही वाटत, हितकारी वाटतं. हे दुःख तर माझ्या मोक्षासाठी खूपच हितकारी आहे. अशी जागृती असेल तर मग दुःखदायी नाही वाटणार. मग म्हणजे समजुतीची गरज आहे, समज. सहनशक्तीची गरज, सहनशक्ती तर स्प्रिंग सारखी आहे. दाबायची, दाबली, त्यानंतर रिॲक्शनमध्ये एवढा फोर्स येईल की आपलं डोकं फुटेल आणि काही सगळं सपाट करून टाकेल. आणि समजण्यामध्ये समाधान असेल आणि कायम आपल्याला आनंदच मिळेल आणि आपलं दुःख दुःखदायी नाही वाटणार. समजणं, बघा कोणी माणूस 5,000 मागायला आला तर आपल्याला दुःखदायी वाटतं का? अरे पैसे मागतो पुन्हा पुन्हा. पण नंतर समजतं की आपण 25,000 घेतले त्यातले द्यावे लागत आहेत. मग आपल्याला समाधान वाटतं की मी घेतले 25, त्यातले 5 द्यायचेत, उरलेले नंतर माझा हिशोब पूर्ण होईल. हे दुःखही असंच आहे. आपण काय करतो, काही दुःख झालं, समजा की पाय दुखतोय तरी आपण सिनेमा बघायला गेलो, 2 तास 3 तास बसू तिथे, तर 25,000 लोन झालं, 5,000चं रिपेमेंट केलं. तर दुःख तर सहन करायचंच, म्हणजे समजायला हवं की का होत आहे, कसं झालं, कोणाला होत आहे, मी कोण आहे. आणि जागृती ठेवायची. पण हळूहळू समाधान वाटेल की अरे मी नवीन लोन ते नाही घेतलं, पूर्ण करतोय, ते रिपेमेंट आहे. मग तेच दुःख बघा पूर्ण करायचं आहे. तेच दुःख ज्ञानामुळे जागृतीने समभावामध्ये राहील. दुःखाची वेळ पूर्ण झाली की आपल्या ज्ञानाचा, आत्म्याचा आनंद वाढेल, ज्ञानाची शक्तीही वाढेल. इथे मी प्रथमच आलो आहे आणि मी किती शिकून जाईन ते मला माहित नाही, पण एक गोष्टीचा मला खूप विश्वास वाटतो की मी इथून जेव्हा केव्हा जाईन तेव्हा मी शांतता आणि समाधान घेऊन वा. जाईन. हो, नक्की, धन्यवाद. खरं तर शुद्धात्म्याचा आनंद घेऊन जाल, निराकुल आनंद. शांतता तर मनाची शांतता असते, त्याच्या पुढची गोष्ट मिळेल तुम्हाला इथे. धन्यवाद. रंजिता, वाराणसी. हा नमस्कार. बोला. आपल्या चरणांची कोटी कोटी हं. वंदन. पूज्यश्री, माझा प्रश्न जो त्यात लिहिलाय त्याचं बरंचसं उत्तर मला मिळालं आहे. पण एक दुसरी गोष्ट आहे जी मला खूपच त्रास देते की मला जॉब खूपच लहान वयात मिळाला होता. नंतर मी पब्लिक डिलिंगचं काम करत होते. त्या पब्लिक डिलिंगमध्ये खूपच जास्त लोकांना दुःख दिलं गेलं. म्हणजे एवढे दोष कळतायत, एवढे दोष दिसतायत की त्याचं प्रतिक्रमण करत म्हणजे एकदम मनापासून रडावंसं वाटतं. आणि मग समजत नाही की कसं एवढं जणांना मी प्रत्येकाला दुःख दिलं, एवढ्या जणांना, की कसं ते सगळं नीट होईल. त्यासाठी मला वाटतं की कदाचित मला सुट्टीच घ्यावी लागेल ऑफिसला आणि घरी बसून किंवा इथे येऊन सेवा करून इथे राहिले. नाही, एका दिवसात तर- सगळे दोष धुवायचे ठेवू नका. काय 15 दिवसांचे कपडे एकाच दिवसात सगळे मशीनमध्ये टाकलेत, मशीन बिघडेल ना. म्हणून 3-3 दिवसांचे कपडे टाकायचे धुवायला, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या 3 दिवसांचे टाका. काही आठवडे चालेल, पण सगळे कपडे हळूहळू धुतले जातील. नाही समजलं का? आणि हा हो, दुसरा हो. पार्ट आहे की माझं काय होईल. अरे काही नाही होणार. दादाजींचं ज्ञान मिळाल्यावर काय होईल सांगा. शांतपणे हळूहळू पूर्ण करायचं. क्लासिफाय करा, कशा प्रकारे मी दुःख दिलंय, कोणाच्या मानासाठी दिलंय, पैशांसाठी दिलंय, आग्रहामुळे दिलंय. क्लासिफिकेशन द्या आणि एका प्रकारचे 100, 200, 500 प्रकार
500 लोकांना एकाच प्रकारे दुःख दिलं असेल, दुसऱ्या प्रकारचे 200-500 लोकांना एकाच प्रकारचं दुःख आहे. एकाच त्यातले प्रकारचं. वेगवेगळे प्रकार शोधा आणि नंतर कॉमन प्रतिक्रमण करा. बाबा या अहंकारामुळे एखादी खरी गोष्ट त्याने 2 वेळा विचारली तेव्हा मी एवढं त्याला ओरडले होते, असे खूप वेळा घडलंय. कॉमन प्रतिक्रमण करा. त्यामुळे हळूहळू आपले दोष आपण व्यक्तींना दुःख दिलंय, पण आपले दोष आपण धुवायचे आहेत. तरी हम्म. जागृती ठेवायची की कशा प्रकारचे आपण दोष केले होते आणि त्या दोषांचं जेव्हा प्रतिक्रमण होईल, दोषही समाप्त होतील आणि बऱ्याच लोकांसोबत पुन्हा व्यवहार वाईट नाही होणार. आणि नंतर मग हळूहळू एक 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 या अशा प्रकारच्या दोषांचे जे काही व्यवहार घडले आहेत सगळे आठवून जेवढे लक्षात आहेत त्याचं प्रतिक्रमण करा. तेव्हा तुमचा मग लॉट हा हम्म. पूर्ण होऊन जाईल. समजतंय हो. ना आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. शांतीलाल अग्रवाल. जय सच्चिदानंद. मी महाव्रताविषयी विचारू इच्छितोय हम्म. की हे 6 महाव्रत जे आहे ते कोणते आहेत? हे जे शास्त्रात लिहिले आहेत 5 महाव्रत, सत्य महाव्रत, अचौर्य महाव्रत, अपरिग्रह महाव्रत, अहिंसा महाव्रत आणि ब्रह्मचर्य महाव्रत. आणि 6वं महाव्रत हे आधीच्या आचार्य महाराजांनी केलं होतं, रात्री भोजन न करणं, त्याला महाव्रत मानतात. ते आपण स्वीकारलं. 5च्या ऐवजी 6 महाव्रत. तर ह्या महाव्रतांचा ह्या रिअल आणि रिलेटिव्ह मध्ये काय उपयोग आहे? रिअल म्हणजे शुद्धात्मा झाला तर सगळी 6 महाव्रत पूर्ण झाली. आत्मा जेवतच नाही तर रात्री भोजन दिवसा भोजन कुठे आलं? म्हणजे 6ही महाव्रत पूर्ण होतात. 6 महाव्रत आत्मज्ञानानंतर. आता रिलेटिव्ह आहे, महाव्रत स्वतःच रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्हमध्ये महाव्रताचा भंग झाल्यामुळे कोणाला दुःख पोचलं त्याचं प्रतिक्रमण करा. आणखीन या मायाविषयी विचारायचं आहे की मायाचा अर्थ नक्की काय असतो? जसे संसारात म्हणतात की बाबा पहिलं सुख निरोगी काया, दुसरं सुख घरात माया. तर या मायाचा अर्थ काय आहे तो सांगाल का तुम्ही? ही घरात माया ती मुलांसाठी माया असते ना, वात्सल्य, एकमेकांसोबत व्यवहार प्रेमाने, ती माया आहे. तो खरोखर प्रेमाचा व्यवहार ती आसक्ती आहे. खरोखर माया आसक्तीसारखी माया आहे. तर खरोखरची माया काय असते? मायेचे खरे तर मायेचे 3 प्रकारचे अर्थ आहेत. एक तर कट कारस्थान करतात त्यालाही माया म्हटलं जातं. आणि सर्वात उच्च अर्थ आहे स्वरूपाची अज्ञानता. मी स्वयं कोण आहे नाही जाणत त्यालाच माया म्हटलं जातं. एक आणखीन विचारायचं होतं की जसं आपण लोक सांगतो की ज्ञान आणि भक्ती एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर ज्ञान समजा आम्हाला मिळालं तसं भक्ती आपण कशा प्रकारे केली पाहिजे? 5 आज्ञांचं पालन करा, तीच ज्ञानभक्ती आहे. आणि दुसरं आपण थोडी भक्ती तर करतच असतो. दादा भगवानांची, सिमंदर स्वामींची भक्ती म्हणजे टू फॉलो ज्ञान. हो, ज्ञानाची आराधना करा, तीच तर भक्ती आहे. तर आतापर्यंत जी भक्ती करत होतो त्याचं काय? ते तर रिलेटिव्ह आहे. आता जे फाईलचं करायचं नाही केलं तर सुटली. बरं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मुक्ती चौधरी, दिल्ली. जय सच्चिदानंद. बोला. माझा प्रश्न हा आहे की मी सेवा पारायणाच्या पुस्तकात वाचले की दादाजी म्हणतात की साऱ्या संसाराची सेवा ही मीच घेतोय आणि सेवा ही मी करतोय. तर मला हे समजलं नाहीये. म्हणजे दोन्ही पद आहेत, सेवकही पद आणि सेव्यही पद आहे. जेव्हा रिअलमध्ये असतो तेव्हा सेव्य पद म्हटलं जातं. सगळ्याला दर्शन करण्यासारखं पूज्य पुरुष होऊन गेले. आणि सेवक पदावरती आला तर साऱ्या दुनियेला ज्ञान देऊन सेवा करत आहेत. मी रिलेटिव्ह मध्ये आहे, तो सेवक पदामध्ये, रिअलमध्ये आहे तर सेव्य पदावरती आलाय. बरं. एक आणखी छोटासा प्रश्न आहे. त्या दिल्ली सत्संगामध्ये मी तुम्हाला आपली समस्या सांगितली होती की मी खूपच आजारी आहे, बाहेर पडायचं तर म्हणजे खूपच नर्वस वाटते आहे. तर तुम्ही सायकॅट्रिस्टला दाखवायला सांगितलं. तर दाखवलं सायकॅट्रिस्टला. थोडा फायदा झाला, पण पूर्णपणे ठीक व्हावा असा आशीर्वाद हवाय. बरोबर आहे. आणि मला यात्रेला जायचंय, खूपच नर्वस वाटतंय म्हणून. कोण नर्वस करताय? मन का? मुक्ती. तर बसायचं, बघायचं की काय होत आहे आणि पुन्हा यायचं. वाटेल चांगलं वाटेल, काहीच झालं नाही. खूपच वाटत आहे. आता सत्संगातही मन नव्हते लागले आणि असेच वाटते की काय होईल. नाही, काही नाही होत. झालं काही नाही, काही नाही तर झालं. मग असंच मन सांगेल काही नाही होणार. मुक्ती घाबरू नकोस, काही नाही होणार. नाही, यात्रेला तर अजूनही गेले नाही ना. यात्रेला तर अजून गेले नाही पण ना. आपण दिल्लीपासून इथवर तर आलात की यात्राच आहे ना. नाही, ती माझी ताई गेली होती तर दिल्लीला. ती दिल्लीहून तिथून इथवर घेऊन आलात आली. तरी काही झालं? कुठे रस्त्यात कोणी उंदीर मिळालं, मांजर मिळालं, एखादं गाढव कुत्रा भेटला, तुम्हाला घाबरवणारं कोणी भेटलं तर मग नाही, का नाही, घाबरताय? तर- काही होणार नाही. दादाजींची आपण सगळी चांगले लोक आहोत, आपण भक्ती करूया, आनंद मिळवू.
दादा दादा म्हणून दर्शन घेऊन परत जायचं, सगळ्यांबरोबर राहायचं. तुम्ही आशीर्वाद द्या. हा, चांगलं होईल. जरूर या. जय थोडं स्ट्रॉंग होत सच्चिदानंद. जा, काही होणार नाही. लोकेश्वर. दीपक भाई, हम्म. मी आपल्या सत्संगात ऐकलं आहे की आपण जे आहोत, भाव आपल्या सत्तेत आहे. आपण जे पाहिजे तसं हवं ते चांगला भाव ठेवू शकतो. पण दादाश्रींची जी आप्तवाणी जी मी वाचली आहे, त्यात आत्म्याचा भाव अभाव हा तर नसतोच. याचं बरोबर थोडं आहे. स्पष्टीकरण द्या ना. हा भाव शब्द काय आहे की अज्ञानदशेची गोष्ट आहे. आत्म्याची अज्ञानता आहे, तिथवर भाव अभाव आहे. आणि आत्मज्ञान झालं तर भाव अभाव सुटून स्वभाव भावात आलाय, आत्मभावात. हो. तर आपण ह्या ज्ञानानंतर आत्मभावात जातो. म्हणजे 5 आज्ञांमध्ये राहायचं, ती पुरुषार्थाची गोष्ट आहे, स्वभाव भावाची गोष्ट आहे. हो. हे संसारी भाव, लग्न करणं, पैसे कमावणं, घर बांधायचं आहे, ते भाव सुटून गेले. तो रिलेटिव्ह भाव सगळे आपण डिस्चार्जमध्ये टाकून दिलेत. आता आपले नाहीत गतभाव, ते डिस्चार्ज होतील बघा. नाही का इच्छा होते ना, सांगितलं ते सगळे डिस्चार्ज भाव आहेत. आता बघा, चार्ज भाव कशाला म्हटलं जाईल? मीच लोकेश्वर आहे, मीच केलं आणि मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर तो भाव होता, तो चार्ज भाव आहे. चार्ज भाव आता राहिला नाही, कारण अज्ञानता निघून गेली. समजतंय आता? आता जो आपण भाव करतोय हे ज्ञानानंतर, लोकेश्वरचे भाव आहेत, तुमचे नाही. हो. आणि ते बघा सिंपल करून टाकूया की रिलेटिव्ह आहे ते लोकेश्वरचं आहे आणि रिअलचं आहे ते प्रज्ञाशक्तीचं आहे. जो मोक्षात जायचा भाव आहे, 5 आज्ञांमध्ये राहायचा भाव आहे, तो मोक्षाचा भाव सगळ्या आत्म्याचा म्हणजे प्रज्ञाशक्तीचा आहे. आणि संसारात सत्संगाला पोहोचायचं आहे, कोणाला दुःख नाही द्यायचं, ते सगळे लोकेश्वरचे भाव. धंदा करायचा आहे, नोकरी करायची आहे, सिन्सिअर राहायचं, ते सगळे लोकेश्वरचे भाव आहेत. आणि तो डिस्चार्ज होणारा पार्ट आहे. बरं. हो. आशा जैन. माझा प्रश्न चरणविधीशी संबंधित आहे की मी ज्ञातपुत्र आहे आणि आपण माझे ज्ञातपिता हा, आहात. मग? त्याचा आशय मला समजला तर नाही. तुम्ही असं नाही म्हणायचं की मी ज्ञातपुत्री आहे. ही आशाची वेगळी आहे. शुद्धात्म्याचं स्वरूप अंतरात्मा दशा आहे. आणि अंतरात्मा दशा आणि ज्ञानी पुरुष पूर्ण दशेमध्ये पोहोचतात, तर त्यांना म्हणतात की आपण माझे ज्ञातपिता आहात आणि मी ज्ञातपुत्र आहे. पण अंतरात्मा दशेतला म्हणत असतो. हे स्त्रीपद नाही म्हणत, पण जागृतीपद म्हणत असतं. समजतं जय का आता? सच्चिदानंद. मंजू, मेवाडा, पाली, काय विचारायचंय? जय सच्चिदानंद. बोला. हे काय नाव आहे? म्हणजे बोलणं नाही ऐकत आणि बघा ना, सुख नाही मिळत, एवढं सगळं करतेय. मग समजून घ्यायचं. पण आता आपण ज्ञान घेतलंय का? हा तर ही मंजू वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे, समजलाय ना? हा तर पहिली स्टेप ही करा की किती अपेक्षा प्रथम बंद करा की मी सगळ्यांचं चांगलं करते, तरी सगळे माझ्या सोबत निगेटिव्हच वागतात, मला दुःख देतात. पहिली स्टेप ही समजा की मी पाठवलं होतं ते परत आलंय. नाही का, आपण एखाद्याकडून 15,000 घेतले आणि परत 5,000 घ्यायला आला तो, तर आपण भांडण करू का? नाही बाबा, मी 15,000 घेतले, त्यातले 5,000 द्यायचेत मला. तर मागील लाईफमध्ये आपण काही गुन्हा केलाय, तर दंड झालाय, जमा करा. बघा, तुम्ही सत्संगाला तरी येऊ शकताय की नाही? ते आपले किती चांगले कर्म आहेत, किती मोठं पुण्य असेल, भाग्य असेल की तुम्ही सत्संगात आलेला आहात. तुम्ही ज्ञान घेताय, त्यातही मोठी पुण्याई आहे आपली की ज्ञान घेतलंय. पण आपण जे मानते की मला सगळं दुःख देतात, असं नाही. जीवनात सगळं चांगलं आपलंही आहे. ज्ञान मिळालंय, सत्संग मिळालाय, सत्संगाचा चरणविधी तुम्ही वाचताय, किती चांगली आपल्या पुण्याची फळच आहे ती. घरचेही आले, त्यांनी थोडं चांगलं ज्ञान द्यावं तुम्ही. ते आले तर सगळा उपदेश मिळेलच, नाही का? आपण नाही सांगणार. इकडे बसलात का नाही? इकडे बसलेत का? बसलेत. बस, तर मग त्यांना ज्ञान मिळेलच. इथले घरचे कुठे आहेत? त्यांच्या कुठे आहेत? बस तर मिळेलच. तुम्हाला चांगलं वाटलं ना सत्संग? 4 दिवस थांबणारच ना सोबत? तर हे उत्तम ज्ञान मिळेल. जय सच्चिदानंद. पण तुम्ही एक महत्वाची गोष्ट प्रतिक्रमण करा. दुसऱ्यांचे सगळे दोष बघताय ते बंद करायचे आणि प्रतिक्रमण करायचं. काय, मला हा दुःख देतोय, मला तो दुःख देतोय, ती अशी आहे, ते तसे आहेत, असं करू नका. काय, प्रतिक्रमण करायचं. बोला. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. सत्संगाला येत राहा, त्यांनाही घेऊन या. सत्संग ऐकता ऐकता बऱ्याच प्रकारची अज्ञानता निघून जाईल बघा. दीपक भाई, मी नेहमी येत जाईन आणि हिला पण आणत जाईन नेहमी. मी नेहमी येणार. खूप छान, खूप छान, खूप छान होईल तुमचं.